पहा स्टुडंट, आपण मेजरमेंट हा लेसन लर्न करणार आहोत 5th स्टँडर्ड. त्यामध्ये लेंथ 1 किलोमीटर 1000 मीटर. तुम्हाला माहिती आहे लेंथ काउंट करायची आहे तेव्हा 2 सिटी मधील डिस्टन्स काउंट करायचा आहे तुम्हाला, तेव्हा ते किलोमीटर मध्ये अंतर असते. 1 किलोमीटर मीन्स इक्वल 1000 मीटर. 1 मीटर 100 सेंटीमीटर. तुम्ही क्लॉथ शॉप मध्ये जाता, क्लॉथ विकत घेता, तेव्हा 2 मीटर घेतलं तर 200 सेंटीमीटर होते त्याचं, कारण 100 सेंटीमीटरचे 1 मीटर होतात. आणि 1 सेंटीमीटर 10 मिलीमीटर. तुम्ही यूज करता रुलर, स्केल, त्याच्यामध्ये 15 सेंटीमीटरची रुलर असते, कोणाकडे थोडी लॉंग असते 30 सेंटीमीटरची असते. त्याच्यामध्ये सेंटीमीटरमध्ये तुम्ही 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर छोट्या छोट्या लाईन असतात 10, मग ते 10 काय असतात मिलीमीटर असतात. 1 सेंटीमीटर इक्वल 10 मिलीमीटर. वेटेज काउंट करायचं आहे तुम्हाला. वेटेज काउंट करताना तुम्ही वजन, तुमचं वजन सुद्धा तुम्ही काउंट करता. म्हणता माझं 25 किलोग्रॅम आहे, 30 किलोग्रॅम आहे. तुमचे वडील किंवा आई त्यांचं वजन असेल 50 किलोग्रॅम, 60 किलोग्रॅम. ओके, त्या प्रकारे वेटेज काउंट करता तुम्ही किलोग्रॅम मध्ये. 1 किलोग्रॅम मीन्स 1000 ग्रॅम. पहा तुम्ही धान्य विकत घेता, ग्रेन्स, व्हेजिटेबल विकत घेता, ते किलोग्रॅम मध्ये विकत घेता. 1 ग्रॅम मीन्स 1000 मिलीग्रॅम. आता जे महागाच्या वस्तू आहेत त्या मिलीग्रॅम मध्ये काउंट करतात, जसं सोनं आहे, चांदी आहे, त्या खूप महाग असतात. 1 ग्रॅम जेव्हा तुम्ही गोल्ड विकत घेता तेव्हा ते 1000 मिलीग्रॅम असते. 1000 मिलीग्रॅम ते सुद्धा, त्याचे सुद्धा वजन मापाचं यंत्र असते, वेटेज मोजण्याचं बॅलन्स असते. कॅपॅसिटी 1 किलो लिटर्स मीन्स इक्वल 1000 लिटर. हे तुमच्या टँकची कॅपॅसिटी असेल, वॉटर किती बसते त्या टँकमध्ये, किंवा एखाद्या टँकरची सुद्धा कॅपॅसिटी असेल, तिथे किलोलीटर मध्ये काउंट करतात. तसेच 1 लिटर मीन्स 1000 मिलीलिटर. तुम्ही जे बॉटल आणता, वॉटर बॉटल, ती 1 लिटरची असू शकते किंवा हाफ लिटरची असू शकते. हाफ लिटर मीन्स 500 मिलीलिटर. 1 लिटर मीन्स 1000 मिलीलिटर. जे लिक्विड आहे ते लिटर मध्ये काउंट करतात, मिली ml मध्ये काउंट करतात. जसं की पेट्रोल आहे, वॉटर, मिल्क, डिझेल, ज्यूस, आणि तुम्ही औषध मेडिसिन घेता त्या बॉटलमध्ये सुद्धा काय असते लिक्विड स्वरूपात. जे काही बॉटल घेता तुम्ही मेडिसिन, त्याच्यावर सुद्धा ml असते. 50 ml, 100 ml, 150 ml तुम्ही ते काउंट करू शकता. त्या प्रकारे कॅपॅसिटी म्हणजे लिक्विडचं कॅपॅसिटी त्या कंटेनरमध्ये किती कॅपॅसिटी आहे ते लिटरमध्ये आणि किलोलीटरमध्ये काउंट करतात. आता पहा, कन्वर्ट द फॉलोइंग. 5350 मीटर इक्वल हाऊ मेनी किलोमीटर अँड हाऊ मेनी मीटर. पहा, जेव्हा आपल्याला मीटर काउंट, मीटरचं किलोमीटर मध्ये करायचं आहे काउंटिंग, तेव्हा 1000 ने तुम्हाला त्याला हे करावं लागेल, डिवायडेड. मग 1000 3 झिरो आहेत, 1000 मध्ये 3 नंबर सोडून डेसिमल द्यायचा, म्हणजे 5 किलोमीटर, आणि राहिले 350 मीटर. हे आपण 1000 ने जेव्हा मीटरला डिवाइड करतो तेव्हा कन्वर्ट होईल किलोमीटर आणि मीटर मध्ये. त्याच प्रकारे एक्झाम्पल 9 मध्ये 9 किलोग्रॅम अँड 470 ग्रॅम इक्वल हाऊ मेनी ग्रॅम्स. किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये तुम्हाला काउंट करायचं आहे, तेव्हा किलोग्रॅमला तुम्ही 1000 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे तेवढे ग्रॅम्स तुम्हाला मिळतील. म्हणजे 9 किलोग्रॅम मल्टिप्लाय 1000 प्लस 470. 9000 प्लस 470 इक्वल 9470 ग्रॅम. कारण की 1 किलोग्रॅम मीन्स 1000 ग्रॅम, 9 किलोग्रॅम मीन्स 9000 ग्रॅम, म्हणून आपण 1000 ने मल्टिप्लाय केला आहे. तर टोटल ग्रॅम किती आहे 9470 ग्रॅम होतील. ओके, त्याच प्रकारे 17 किलोमीटर इक्वल हाऊ मेनी मीटर. 1 किलोमीटर मीन्स 1000 मीटर. 17 किलोमीटर मीन्स 17 मल्टिप्लाय 1000 इक्वल 17000 मीटर. ओके, जेव्हा तुम्ही किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करता तेव्हा 1000 ने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. का? कारण की 1 किलोमीटर मीन्स 1000 मीटर, 17 किलोमीटर मीन्स 17000 मीटर. ओके, आता याचे सुद्धा तसं ते लिटर्स टू कन्वर्ट इन मिलीलिटर्स. 12 लिटर, 12 मल्टिप्लाय 1000 म्हणजे 12000 प्लस 830 ml. 12000 प्लस 830 ml means 12830 ml. 12830 ml. अशा प्रकारे तुम्ही लिटरचं मिलीलिटर मध्ये काउंट करू शकता. 1000 ने का मल्टिप्लाय करायचं? कारण की 1 लिटर मीन्स 1000 मिलीलिटर्स. 1 लिटर मीन्स 1000 मिलीलिटर्स, म्हणून 12 लिटर मीन्स 12000 प्लस 830 मिलीलिटर्स
टोटल किती झाले ऍडिशन 12,830 मिलीलिटर्स. असं तुम्ही कन्वर्ट करू शकता. ओके, थँक्यू.